मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण फलटण तालुक्यातील ढवळ या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो, अनेक मैदान होतात, परंतु अनेक मैदान पैशासाठी घेतली जातात किंवा अनेक उद्देशाने घेतली जातात. परंतु एक नाद असलेलं गाव म्हटलं तर ढवळ. मित्रांनो, प्रत्येकाच्या घरटी म्हटलं तरी 2-2, 4-4 बैल आहेत आणि बैलांचं गाव किंवा अनेक बैल असलेलं गाव असं ढवळ गाव आहे. आणि हे आजच्या मैदानाची जी आपण बाईट घ्यायला आलेलो आहे, मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं तर सहभागातून 50 लोकांच्या सहभागातून एकत्र पैसे काढून हे मैदान भरवलं जातंय आणि एक पारदर्शक असं मैदान गेल्या वर्षी पार पडलेलं आणि यंदा सुद्धा भरतंय. खरं सांगायचं म्हटलं तर वागेश्वरी केसरी नावानं हे मैदान पार पडतंय आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा आपण घेणार आहे. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून फाटी सुद्धा दाखवतो. ढवळची फाटी ही अखंड महाराष्ट्रभर सर्वांना माहित आहे. संपूर्ण आयोजक मंडळी या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आढावा जाणून घेऊया. नमस्ते. काय सांगचाल मैदानाविषयी किंवा या मैदानाचा आढावा? मैदान जुनं आणि पारंपरिकच आहे. पहिल्यापासून महाशिवरात्रीचं मैदान भरतच, पण बंदीच्या कालावधीत काय बंद होतं ते सगळ्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातच बंद होती. पण बंदी नंतर चालू झालं. त्याच्यानंतर 50 जणांच्या सहभागातून गावात इतकं बैलगाडी शौकीन मालक येतं की त्यांच्या सगळ्या सहभागातूनच मैदान घ्यायचं ठरलं आणि 50 जणांना पुढाकार घेऊन हे मैदान चालू केलं. मैदान चांगलं आणि गेल्या वेळेस सुद्धा चांगलंच भरलेलं. ह्या वेळेस त्याच्यापेक्षा चांगलं भरावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. मैदान साधारण किती तारीख आहे किंवा काय वार? बुधवार आहे मला वाटतं, 18 तारीख आहे. फाटीचा पल्ला आणि आता फाट्या किती सध्याला? फाट्या आहे त्या 10, पण पळणार 9च आणि पल्ला 850-900 फूट आहे. बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष फलटण तालुका, काय सांगचाल मैदान कसं पार पडेल? ढवळला पहिल्यापासूनच मर्दानी खेळासाठी या सातारा जिल्ह्यात ओळखलं जातं. त्यामुळे इथं गोरगरीब बैलगाडी मालकांना न्याय देण्याचं काम इथं केलं जाणार आहे आणि हे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमावलीनुसारच होणार आहे. तिथे कोणावर अन्याय होणार नाही. मैदान ओपनच असणार आहे आणि बक्षीस वितरण काय असणार आहे? इथं 1 नंबरचं बक्षीस हे 1 लाखाचं असणार आहे. 2 नंबरचं बक्षीस 71,000 रुपये, 3 नंबरचं बक्षीस 51,000 रुपये, 4 नंबरचं बक्षीस आहे ते 31,000 रुपये, 5 नंबरचं बक्षीस आहे ते 21,000, 6 नंबरचं बक्षीस आहे ते 11,000 आणि 7 नंबरचं 10,000 आणि 8 नंबरचं पण 10,000 आणि प्रत्येकी 2 डाली आणि क्वार्टर फायनल साठी 2,000 रुपये व प्रत्येकी 2 चषक असणार आहेत प्रत्येक गाडीला. हो, प्रत्येक गाडीला. बैलगाडी मालक तसेच कुस्ती क्षेत्रातील एक नाव संदीप भाऊ, काय सांगचाल? शिवौलच मैदान आहे आणि प्रत्येक मैदानाला तुम्ही उपस्थित असताय. एक महाराष्ट्रात आवर्जून नाव घ्यायचं म्हणलं तर ढवळगाव कुस्ती आणि बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आणि राजकीय क्षेत्रात म्हणसाल तर कालचीच निवडणूक तुम्हाला सांगायचं गेलं, पंचायत समिती जेडपी यांच्या पंचायत समिती एकमेकाविरुद्ध उभे राहिलेले उमेदवार देखील आणि त्यांचे कार्यकर्ते आज सगळं 50 जण एकत्र घेऊन दुसऱ्या दिवशी या मैदानासाठी एकत्र होऊन हजेरी लावून या मैदानाचं नियोजन करायला आलंय. त्याच्यानंच ओळखून जावा हे गाव एक एकीनं बांधलेलं आहे आणि फलटण तालुका संघटना एक महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे अशी संघटना आहे की निष्पक्षपातीपणाचा निर्णय हा फक्त ते संघटने कधीच म्हणजे दुरावा केला जात नाही. अशी एकमेव संघटना फलटण तालुका संघटनेच्या नियोजनात हे मैदान होईल हे ग्राह्य. प्रथम मैदान पार पाडण्यासाठी आयोजकांबरोबर समालोचक कोण असणार आहेत किंवा झेंडा पंच कोण असणार आहेत? आता हे मैदान जुनं पारंपरिक म्हणून ओळखलं जातं आणि हे मैदान आता दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान या ठिकाणी होतंय. तसं पारंपरिकच मैदान आहे बरं का, परंतु काही बंदीच्या काळात सर्वच मैदानं बंद होती आणि त्यानंतर सुद्धा या ढवळ गावामध्ये मैदान भरवण्याचं काम अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि नंतर 50 हे सर्व बैलगाडी मालक आहेत आणि या 50 बैलगाडी मालकांच्या कष्टानं हे सगळं मैदान पार पडतंय. आणि तसं म्हणायला गेलं तर मोठमोठे समालोचक, मोठमोठे झेंडापंच सुद्धा नामांकित या ठिकाणी या मैदानाला येणार आहेत. व प्रथमतः सुनील मोरे पेडगाव हे या मैदानासाठी समालोचक करणार आहेत. तसेच विकास सर जगदाळे असतील, तसेच प्रताप तात्या जांजुर्णे असतील, हे सगळे समालोचक या मैदानासाठी उपस्थित दाखवणार आहेत. तसेच झेंडापंच म्हणून आपले धनावडे बापू कोरेगाव तसेच जगदाळे साहेब
असे सर्व झेंडापंच सुद्धा या मैदानासाठी असणार आहेत. पाठीमागच्या टायमिंगला सुद्धा आपण कुठल्याही गाडीवर अन्याय केला नाही. सर्व गाडींना सगळे जेवढे बक्षीस ठरेल तेवढं बक्षीस त्या गाडी मालकाला आपण दिलेलं आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही मैदान पार पडवून दाखवलेलं आहे. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या ताब्यात दिलं जातं. इथंही कुठलाही बैलगाडी मालक पंच म्हणून राहत नाही. सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची सर्व जे पलटण तालुक्यात लोक टीम असते त्या टीमच्या ताब्यात दिलं जातं. जो निर्णय घ्यायचा आहे त्या टीमनंच घ्यायचा. आम्ही त्यांना कुठलाही हस्तक्षेप करत नाही. आमचे बापूराव लोखंडे उपाध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, हे सगळे ती त्यांच्या ताब्यात दिलं जातं आणि अशा प्रकारे आम्ही हे मैदान पार पाडतो. तालुक्यातील पहिल्यापासूनच आमच्या बैलगाडी संघटनेला परमिशन काढण्यापासून ते समालोचक करण्यापर्यंत ज्यांची आम्हाला साथ लागते असे आनंद पवार सर यांचं बी या ठिकाणी आगमन होणार आहे आणि तेही दिवसभर आपल्याला इथे उपस्थित दाखवणार आहेत. आणि मैदानाचं असं स्वरूप म्हणलं तर 1100 रुपये प्रवेश फी आहे आणि या मैदानाला पहिल्यापासूनच रंगरूप वेगळे येतं का तर येतं. एक उत्साहात मैदान पार पाडलं जातं. या मैदानासाठी सर्व बैलगाडी मालकांना माझी एकच विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने या बैलगाडी स्पर्धेसाठी सहभागी व्हायचे आणि मैदानाची शोभा वाढवायची आहे. ऑनलाईन नोंद ही 14 तारखेपासून चालू होईल ते 17 तारखेपर्यंत संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. संध्याकाळी 9, 9:30 ला लॉट पडले जातील. याची सर्वांनी बैलगाडी मालकांनी दक्षता घ्यायची आहे.